आत गेला आणि हे आम्ही कालच परवा दिवशी उकरून गेलेलो तेव्हा पण साप आलेला असा कॉल आलेला इथून आणि पूर्ण हा बांध आम्ही उकरला होता परंतु सापडला नाही. त्यांना दिसतोय साप मिळाल्यानंतर कुठं जातोय. इथं भरपूर असे होल आहेत आणि त्यांनी हे बघा काय केलेलं आहे, ह्याला बिंडकुळी बांधलेली आहे आणि ते बाहेरून येऊन गेलं आत बिंडकुळी धरून आणि आत गेलाय. नाग आहे का मग ही दोरी वडल्यानंतर साप बाहेर येतोय. ओढून बघितलंय माहित नाही बघूया. धरलाय फिट आहे दावा आहे सोडा पण आता मी वडला तर ते बिंडकुळी सोडणार आणि आतमध्ये जाणार बाहेर येत नाही. तो बिंडकुळी सोडून तो आतमध्ये जाणार. मग आता उकरला तरी पण तो आतमध्ये जाणार. मग मी काय करू सांगा आता. उकरा म्हणला तर उकरतो माणसं बोलवा. थांबा 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 तिथून उकरा तिथून. हा अजून मागणी घ्या जरा. साईड न करा आधी साईडचं मोकळं करा. असं करा तिकडे घाला त्याच्यात उचला असं उचलत जायचं असं. मुळे असणार की आता पोकळा आहे तिथं मुळे असणार की झाडाच्या. वास घेऊन बच्ची कुठे गेला मग काय त्यामुळे लेखपळ काय लगा तुझा भाव नुसता हाय म्हणल्यावर तिकडे हागत पळालं आणि व्यवहास करलेलं तेव्हा ह्या होल मध्ये जाऊन बसलेला तो. त्याला मी हलवल्यानंतर त्याला आत जागा नसली तर तो बाहेर येणार नाही तर तो आत जाईल. आणि हे होल म्हणजे पूर्ण बांध आहे आणि ह्या विषारी नागसापाने इथं बरीच अशी मानवी असते त्यामुळं त्यांना पण भीती. लहान वगैरे मुलं आहे त्याच्यामुळे पकडणे गरजेचं आहे. बघूया आता. शिवाय एसएस आहे तिकडं असणार आहे शक्यतो. बघूया आता ट्राय. ते बसलाय तिथं मला वाटतं ती परवा सोडलेला पण नसणार आहे. माझ्या एवढं तर पुढे पहिलं कर आपल्या. आत गेला साप. माती काढायची ही माती वाढत येते वाढा इकडं. त्या काठीन माती काढा हवं. काढा ते वर उभा राहा. तिकडं पलीकडं उभा राहून नुसतं वर उचला ते खाली खाली काय
हा उचला ती वर तसं उचला तसे हळू हळू हाण नका हाय की बस बस राहू द्यात माती काढा आता काटकीन माती काढा काटीनं पारण मारणं काय लागतंय साप आणतील नाग आहे लावले तुम्हीच राहिला होता मगाची फडी काढून बाहेर आलत त्याला आज जाय जागा बस ते आता राहील करू दे की रे माग पळा लागला कॅमेरामॅनला दाड तुम्ही व्हिडिओ मॅन चिडलाय तू भयानक हाल नका अजिबात जागाच नाही अजिबात हाल नका जरा लांब धरा मॅडम आता तुम्ही त्यांना शिकव काय धंदा बाजूला बाजूला या पुढे भरणी मुख्य ना डब्बा द्यायला का आता डब्बा पिठाचा डबा आणा खाल्ल्यानंतर हे होते तुम्हाला हलवू नका एकदा तो पूर्ण म्हणजे बाहेर आलेला आणि एवढं सगळं पब्लिक हालचाल त्याच्यामुळे तो अनेकदा आत गेला आणि तरी पण अर्धा तास झाला म्हणजे थांबा ना अर्धा तास झाला आम्ही म्हणजे असं उकरून त्याला बाहेर काढलं मेन काढण्याचं कारण म्हणजे बऱ्याच वेळा हा दिसतोय अरे बारकानं गळ्यात बांधेन ना सर आणि तो बसेल का बसते दाबून बसू की रे काय होत नाही त्याला मराठ्याजवळ परत संध्याकाळी रोज या खाईत नाही परवा नाही तर परवा एवढाच होता का बारका होता जरा आणि हा विषारी नाग साप आहे परवा पण आलेलो आम्ही तेव्हा बऱ्याच एक तासभर आम्ही उकरून गेलो बरोबर तो सापडला नाही आणि आता पण उकरल्यानंतर सापडला हा एवढा विषारी मोठा नाग आहे हा आणि हे आगळगाव येते आणि 2-3 महिने झाले तेव्हा पण एक नागच पकडलेला इथं नागाचं प्रमाण जास्त आहे कारण पर्यावरण पण तसं आहे इथं आणि तो रोड आहे इथं म्हणजे गल्ली आहे मानवी वस्ती आहे बऱ्यापैकी त्याच्यामुळं पकडणं म्हणजे खूप गरजेचं आहे आणि त्याला येऊन पकडलेलं आहे मी व्यवस्थित असा साप कुठे जरी अडकला किंवा मानवी वस्तीत आला किंवा सापाचा जीव धोक्यात आला तर कोणी सुद्धा मारू नका जवळच्या सर्प मित्राला बोलवा
आणि जरी चुकून चावला तर माणूस मरत नाही. सरकारी हॉस्पिटलमध्ये त्याला अँटीव्हेनम नावाची लस असते, त्याच्यामुळे चावल्यानंतर 2 ते 3 तास कालावधी असतो. म्हणजे चावल्यानंतर होता होईल तेवढं फास्ट जाणं गरजेचं आहे. वेळच्या वेळी त्याला ट्रीटमेंट, वेळच्या वेळी त्याला लस दिली तर माणूस मरत नाही. या सर्वांचं अभिनंदन, त्यांनी हा साप वाचवला. व्हिडिओला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. साप वाचवा.